राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचा दावा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय। तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी गणेश मूर्तींबाबत पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल यासाठी लवकरच संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आणि या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आपल्यासोबत आहे। ताई, मान्सून सत्र सुरू आहे। सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये बऱ्याच वेळानंतर आता पुन्हा सक्रिय झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे वाट? जेवढा उशीर आला तेवढा जोरात बरसो पाऊस एवढीच इच्छा व्यक्त करते। तहान जमिनीची भागलेली आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आता दिसणार नाही कारण जरा बऱ्यापैकी पाऊस होतोय। आता असा सातत्याने पडला तर मग आपले प्रश्न राहणार नाही, पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची। कर्जमाफी संदर्भात मोठ्या प्रमाणात आताही संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी विरोधकांची मागणी आहे। राज्य सरकारने कर्जमाफी राज्य सरकारने शब्द दिला होता ते कर्जमाफी जशी आला तशी परिपूर्ण दिलेली आहे। शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे आणि शब्दाला राज्य सरकार जागलं आहे अशा शेतकऱ्यांमध्ये भावना आहे। आणि मी देवेंद्रजींचे आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते। ज्या प्रकारे आता हे सर्व गोष्टी आहे, गणेश उत्सव जवळच येत आहे, पीओपी संदर्भात मोठा प्रश्न आहे, पर्यावरण मंत्री आपण आहात, तर पुढील काय निर्णय? मागच्या वर्षी आम्ही खूप सुंदर पद्धतीने हा विषय हाताळला ज्याचं सर्वत्र कौतुक झालं। कुठल्याही नॅचरल जे रिसोर्सेस आहेत, जिथे पाणी आहे, समुद्र आहे, ओढा आहे, नाला आहे, तलाव आहे, तिथे विसर्जनाच्या बाबतीतले कडेकोट नियम पाळण्यात आले। पीओपीचे गणपतीची काय हाईट असावी, पीओपीचे गणपती पहिले तर नसावेत अशी अपेक्षा असेल तर त्यांचं विसर्जन कसं करावं, पाण्याचं प्रदूषण कसं कमी करावं, तंतोतंत ह्याचं पाळणं लोकांनी केलेलं आहे। एक पर्यावरणयुक्त सण साजरा करण्याकडे पहिलं पाऊल भक्कमपणे आम्ही मागच्या वेळी उचललं, ज्याचं सर्वत्र खूप कौतुक झालं। आताही यावर्षी आम्ही जागरूकपणे हे सण साजरे करू। या होत्या पर्यावरण मंत्री ज्यांना सांगितलं गणेश उत्सवामध्ये पीओपी संदर्भात कठोर पालन नियमाचं करण्यात येणार आहे आणि गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा कशा प्रकारे, या संदर्भात पर्यावरणपूरक कशा प्रकारे साजरा होईल या संदर्भातला निर्णय लवकरच बैठकद्वारे घेण्यात येणार आहे।